जीवनामध्ये खूप संकट आली, खूप अडचणी आली, खूप त्रास झाला, तर नाथ बाबांनी सांगितलेले आपल्याला 2-3 उपाय जे आहेत ते खूप महत्वाचे आहे. तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप त्रास होत असेल, कोणी दुसऱ्या दुश्मनापासून काही त्रास होत असेल किंवा एखाद्याने करणी कवटाळ वगैरे केलेला असेल, तर त्यासाठी नाथ बाबांनी आपल्याला 2-3 उपाय सांगितलेले आहे. ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि व्हिडिओ पण खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तर पण सगळ्यांनी हा जो व्हिडिओ आहे तो लास्ट पर्यंत पाहायचा आहे. सगळ्या तुमचं जे काही सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते या व्हिडिओ पासून सॉल्व्ह होण्यासाठी मदत होईल थोडीफार तुम्हाला. तर या ठिकाणी बघू शकता, तुम्ही जीवनामध्ये तुम्ही हार मानलेले असेल किंवा एखाद्या व्यक्तीने तुमच्यावरती करणी कवटाळ वगैरे सगळं काही केलेलं असेल, तर त्यापासून मी तुम्हाला 2-3 उपाय सांगतो. तर पहा, पहिला जो सगळ्यात इम्पॉर्टंट उपाय आहे तो आहे तुमचा संयम. तुमच्यावरती कोणी कवटाळ वगैरे करू दे, कोणी लिंबी मिरची ओढून टाकून दे, तर पण एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवायची की देवावरती तुमचा विश्वास असला पाहिजे आणि थोडासा संयम ठेवायचा. लगेच असं खचून जायचं नाही. तुम्ही काय करायचं तर संयम ठेवायचा जीवनामध्ये. जे काय होणार आहे ते तर होणारच आहे, परंतु नाथ बाबावरती तुम्ही पूर्ण विश्वास ठेवायचा आहे, संयम ठेवायचा आहे. तर तुमचे सगळं काय ते व्यवस्थित होऊ शकतं. तुम्हाला काही करायची गरज नाही. तुमचा जर नाथ बाबावरती विश्वास असेल तर म्हणे तुम्ही दुश्मनानंतर काय पण केलं दुश्मनांनी तरी पण तुम्हाला काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम होणार नाहीये. तर पहिला खूप महत्वाचा आहे, तुम्ही संयम ठेवायचा आहे. दुसरा म्हणजे काय आहे की नाथ बाबावरती तुमची भक्ती पाहिजे आणि नामस्मरण केलं पाहिजे. तुम्ही दररोज कमीत कमी 5 मिनिटं तरी देवाचं दररोज नामस्मरण त्या ठिकाणी तुम्ही करायचं आहे. नाथ बाबाचं तुम्ही नामस्मरण करायचं आहे. हा दुसरा उपाय. तिसरा उपाय आहे की जीवनामध्ये संकट आल्यानंतर काय करायला पाहिजे. तर जीवनामध्ये संकट आल्यानंतर एकच काम करायचं आहे तुम्ही. ठीक आहे, तुमची भक्ती महत्वाची आहे, भक्ती इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात गोष्टी तुम्ही कार्य करत राहायचं. तुमचं जे कार्य आहे ते सातत्याने करत राहायचं. लोक काही पण बोलतील, लोक काही पण म्हणतील, या गोष्टीकडे तुम्ही विश्वास ठेवायचा नाही. ठीक आहे, या 2-3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. या जीवनामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाळायच्याच आहेत. आणि तुम्हाला काही पण करायची गरज नाही. कोणी पण काही पण केलं तर पण त्याच्यावरती सूड घेण्यासाठी तुम्ही काही पण करायची गरज नाही. फक्त नाथावरती विश्वास ठेवा. तुम्हाला या ठिकाणी न्याय भेटल, पण थोडासा टाइम लागेल. संयम खूप महत्वाचा आहे जीवनामध्ये सगळ्या गोष्टीवरती. पण तुमचं कार्य करायचे जे सातत्य आहे ते ठेवायचं आहे आणि देवावरती विश्वास ठेवायचा आहे. तुमचे सर्व काही जे काही अडचणी ते या ठिकाणी मार्गी लागतील. फक्त नाथ बाबावरती तुम्ही थोडासा या ठिकाणी विश्वास ठेवायचा आहे. तुमचे सर्व कामे पूर्ण होतील. जे पण मनोकामना आहे त्या तुमच्या पूर्ण होण्यासाठी या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि कमेंट सेक्शनला तुमच्या प्रतिक्रिया देत चला, जेणेकरून कोणाकोणाचे काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह होण्यासाठी मदत होईल. तर जाताना तुम्हाला एवढंच सांगेल की नाथ बाबावरती तुम्ही भक्ती करत राहा, विश्वास ठेवत राहा. अलख